आताच मी बोलता बोलले की आवड आणि कौशल्य यामध्ये खूप जास्त फरक असतो. पण आजकाल मॅम खूप असं होत आहे की एक मुलगा सायन्स घेतो मग दुसरा मुलगा म्हणतो सायन्सच घेतो. तर असा समज कितपत योग्य आहे आणि सायन्स मध्येच करिअर आहे दुसऱ्या स्ट्रीम मध्ये करिअर नाही आहे असं का? नाही, असं अगदी हा म्हणजे गैरसमज आहे. असं बिलकुल नाहीये. कारण सायन्स मध्येच करिअर आहे किंवा सायन्सच घेतलं पाहिजे हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. आता होतं काय की त्यावेळेस काय होतं ना की जे आसपास जे होते त्या सगळ्यांना तेवढीच एक लिमिटेड इन्फॉर्मेशन होती. आता सगळ्यांना जी लिमिटेड इन्फॉर्मेशन आहे त्याच्यातच म्हणजे आपण जे म्हणतो वासरात लंगडी गाय शहाणी तशा पद्धतीचं त्याच्यातलं त्याच्यात जे चांगलं आहे मग सायन्स चांगलं आहे बाबा असं. त्याच्यामुळे पूर्वी अशी परिस्थिती होती पण आज परिस्थिती बदललेली आहे. आज तुम्ही यू नेम द स्ट्रीम अँड यू हॅव एन नंबर ऑफ ऑप्शन्स फॉर दॅट. म्हणजे फक्त भारतामध्ये जर विचाराल तुम्ही तर सगळ्या स्ट्रीमचा जर आपण काउंट काढला तर 3,500पेक्षा जास्त करिअर ऑप्शन्स तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे इथे पालकांनी आणि मुलांनी दोघांनी त्यांची ती मानसिकता माइंडसेट बदलण्याची खूप गरज आहे असं मला वाटतं. आता पूर्वी काय होतं ना, पूर्वी खूप लिमिटेड रिसोर्सेस होते आणि पूर्वी पालकांना पण माहितीचा अभाव होता, पालकांना पण माहिती नसायचं. त्याच्यामुळे एक असा समज होता की बाबा हुशार मुलगा असेल तर सायन्स स्ट्रीमला घेतलं पाहिजे आणि एक ठराविक फील्ड्स मेडिकल इंजिनिअरिंग अशा पुरतच ते मर्यादित होतं. पण आता जर तुम्ही बघाल तर कुठलंही स्ट्रीम तुम्ही घ्या, मग ते सायन्स असो, ते आर्ट्स असो किंवा ते कॉमर्स असो, प्रत्येक फील्डमध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत.